हे आज आपला तिसरा दिवस आहे सिरीजचा. आज आपण एल शेप बद्दल बोलणार आहोत. हाय, मी क्षितिजा. कासाडेको नावाची आपली मॉड्युलरची फर्म आहे जी इंटिरियर सोल्युशन प्रोव्हाइड करते आणि मॉड्युलर किचन्स बनवते. तर आजच्या थर्ड डे मध्ये आज आपण बघणार आहोत एल शेप मध्ये प्लॅटफॉर्म आपण कसा डिझाईन करायचा. त्याच्यासाठी एल शेप जो आपला प्लॅटफॉर्म असतो त्याच्यामध्ये आपल्याला बिल्डरने दिलेला असो किंवा आपण कन्स्ट्रक्ट करणार असू. तर आपण जर कन्स्ट्रक्ट करतोय तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की प्लॅटफॉर्मची जी डेप्थ आहे सिंक साईडला मिनिमम 2 फूट ते 2 इंचापर्यंतची हवी. 2 फूट प्लस 2 इंच ही घ्यावी. आणि जर आपण शेगडी साईडला बघत असू म्हणजे जिथे आपण कुकिंग करणार असू त्याची डेप्थ जी आहे प्लॅटफॉर्मची ती आपल्याला मिनिमम 2.5 फुटापर्यंत ठेवायची. काही लोक 2 फुटातच फिनिश करून टाकतात, पण तसं नका करू. कारण आपण लेडीज आहोत, आपल्याला माहितीये शेगडी बसल्यानंतर पुढे आपल्याला पोलपाट लाटणं ठेवायला एक जागा हवी असते. ते कोणाला लक्षात येत नाही. त्यामुळे 2.5 फुटाचा प्लॅटफॉर्म डेप्थला घ्यावा. आणि सिंगल प्लॅटफॉर्मला जसं मी सजेस्ट केलं होतं की आपला जो व्हर्टिकल आहे ग्रेनाइटचा तो आतमध्ये असावा 40 mm ने. आठवत आहे ना? सेम प्रोसेस इथे पण ठेवायची. 40 mm ने आतमध्ये ग्रेनाइट ठेवायचा, व्हर्टिकल आतमध्ये ठेवायचा. सेकंड, आता इथली व्हर्टिकल जी असतील म्हणजे सपोर्टिंग सिस्टीम एल मध्ये थोडे वेगळे येतात बरं का. एक जर आपण सिंक शेजारी दिलेला आहे तो कॉर्नर आलेला असल्यामुळे आपल्याला तो थोडा व्यवस्थित प्रॉपर डिझाईन करावा लागतो. त्याची डिझाईन मी तुम्हाला नेक्स्ट एपिसोड मध्ये सांगेन की तो कसा डिझाईन करायचा. प्रॉपर टेक्निकल शिवाय ड्रॉइंग वाईज मी तुम्हाला ती समजून सांगेन. थँक्यू.